नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्य म्हणजे सरळ रेषा नाही. ते कधी वर नेतं तर कधी खाली फेकतं. कधी सगळं आपल्या बाजूने असतं तर कधी एकामागून एक संकट उभी राहतात. वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे मन. परिस्थितीपेक्षा मन जास्त थकलेलं असतं. अशा वेळी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तरीही वेळ मोडून काढता येते. नाहीतर हीच वेळ आपल्याला मोडून टाकते. चला तर पाहूयात अशा कोणत्या 6 गोष्टी आहेत ज्या आपल्याला वाईट वेळेत लक्षात ठेवायला पाहिजेत. वेळ ही कायमची नाही, हे आधी मनात पक्क करा. वाईट वेळेत माणूस एक मोठी चूक करतो. तो सध्याची परिस्थिती कायमची आहे असं समजतो. आज अपयश आलं म्हणजे आयुष्यभर अपयशच. आज नुकसान झालं म्हणजे पुन्हा कधीच उभं राहता येणार नाही. आज लोक दूर गेले म्हणजे कायम एकटेपण. पण खरं सांगायचं तर वेळ कधीच एकसारखी राहत नाही. जसं रात्रीनंतर सकाळ येते आणि हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळही येते. मित्रांनो, आपण फक्त एक गोष्ट विसरतो, की आपण याआधीही अशा वेळा पार केल्या आहेत. आज जे अशक्य वाटतं ते उद्या आठवणींचा भाग बनतं. म्हणून वाईट वेळेत स्वतःला सतत हेच सांगा, ही वेळ जाईल, आज नाही, उद्या नाही, पण नक्की जाईल. आणि ही जाणीवच मनाला थोडी तरी शांतता देते. सगळ्यांना सगळं सांगणं गरजेचं नसतं. वाईट वेळेत मन हलकं करावंसं वाटतं. पण सगळ्यांपुढे मन मोकळं करणं नेहमी योग्य नसतं. कारण प्रत्येक जण ऐकतो तो समजून घेण्यासाठीच. असं नाही, काही लोक फक्त माहिती गोळा करतात. काही लोक तुलना करतात. आणि काही तर तुमच्या दुखण्यावर मनातल्या मनात हसतात. आणि या वाईट वेळेत माणूस आधीच भावनिकदृष्ट्या कमकुवत असतो. त्यामुळे चुकीच्या माणसासमोर मन उघडलं तर पुढे तेच अजून जास्त त्रास देऊ शकतं. म्हणून सगळ्यांना सगळं सांगू नका. एक दोन विश्वासू माणसं पुरेशी असतात. कधी कधी स्वतःशीच बोलणंही पुरेसं असतं. थोडं शांत राहा, थोडं गप्प राहा, कारण शांत राहणं ही सुद्धा एक मोठी ताकद असते. स्वतःलाच दोष देणं थांबवा. वाईट वेळ आली की आपण स्वतःवरच चिडतो. स्वतःलाच दोष देतो. मीच मूर्ख आहे. माझ्यामुळेच सगळं बिघडलं. मला काहीच जमत नाही. हे शब्द जर कोणी दुसऱ्याने आपल्याला बोलले तर आपण लगेच दुखावतो. पण जर ते शब्द आपण स्वतःला बोललो तरी चालवून घेतो. आणि हेच सगळ्यात चुकीचं असतं. कारण वाईट वेळ आली म्हणजे नेहमी तुमचीच चूक असते असं नाही ना. कधी परिस्थितीची बिघडलेली असते. कधी समोरचे लोक चुकतात तर कधी वेळच आपल्या विरुद्ध चाललेली असते. म्हणून स्वतःला सतत दोष देणं थांबवा. कारण आधीच त्रासात असताना स्वतःवरच तुटून पडणं म्हणजे स्वतःलाच अजून जखमी करण्यासारखं आहे. वाईट वेळेत घेतलेले निर्णय फार सावधपणे घ्या. मित्रांनो, वाईट वेळेत डोकं खूप अस्थिर झालेलं असतं. राग, भीती, निराशा, गोंधळ सगळं एकाच वेळी चालू असतं. आणि अशा अवस्थेत आपण जे निर्णय घेतो ते बहुतेक वेळा चुकीचे ठरतात. त्या क्षणी नोकरी सोडणं, नातं तोडणं, कुणावर तरी रागात बोलणं किंवा स्वतःला सगळ्यांपासून दूर करणं योग्य वाटतं. पण थोडा वेळ गेल्यावर त्याच निर्णयांचा पश्चाताप होतो. म्हणून वाईट वेळ मोठे आणि घाईचे निर्णय घेऊ नका. स्वतःला थोडा वेळ द्या. मन शांत होऊ द्या. कारण कधी-कधी काही न करणं, थांबणं हाच सगळ्यात शहाणपणाचा आणि योग्य निर्णय असतो. स्वतःची काळजी घेणं स्वार्थ नाही. वाईट वेळेत आपण सगळ्यात आधी एक गोष्ट विसरतो ती म्हणजे स्वतःची काळजी. झोप नीट होत नाही, खाणं-पिणं बिघडतं, मन सतत तणावात असतं आणि त्याचा परिणाम थेट शरीरावर होतो. आपण सगळ्यांचा विचार करत असतो पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर पूर्णपणे कोसळलात तर बाकी सगळं आपोआप कोसळलं जातं. म्हणून थोडी विश्रांती घ्या, थोडं बाहेर चालायला जा, मन शांत होईल अशा गोष्टी करा. हे स्वार्थ नाही तर गरज आहे.
कारण वाईट वेळेत स्वतःला जपणं म्हणजे पळ काढणं नसून पुढे पुन्हा उभं राहण्यासाठी आणि लढण्यासाठी ताकद साठवणं आहे. ही वेळ तुम्हाला काहीतरी शिकवायला आलेली असते. मित्रांनो, प्रत्येक वाईट वेळ फक्त त्रास द्यायला येत नाही, तर ती काहीतरी शिकवायला देखील येते. या काळात कोण आपलं खरं आहे आणि कोण फक्त गरज असेपर्यंत सोबत आहे, हे कळतं. आपण आतून किती मजबूत आहोत याची जाणीव होते. आयुष्यात नेमकं काय महत्त्वाचं आहे आणि काय फक्त दिखावा होता हे उमगतं. वाईट वेळ माणसाला बदलते. ती कडू असते, त्रासदायक असते, पण तीच वेळ खऱ्या अर्थाने शहाणपण देऊन जाते. आणि आज जी वेळ तुम्हाला मोडते असं वाटतंय, तीच वेळ उद्या तुम्हाला घडवेल. फक्त या टप्प्यावर हार मानू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.